नाशिकमध्ये संतापजनक प्रकार. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे सुरक्षा रक्षकाने एका भाविकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शन रांगेत जप करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. होळी आणि धुळवंदनाच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याच दरम्यान एक भाविक दर्शन घेण्यासाठी रांगेत बसून जप करत होता. तो पुढे सरकण्यास तयार नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याच्यासोबत वाद सुरक्षा रक्षकांचा झाला. हा वाद इतका वाढला की सुरक्षा रक्षकाने संतापाच्या भरात संबंधित भाविकाचे कपडे फाडत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. उपस्थित असलेल्या अन्य एका भाविकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे यांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान मंदिर परिसरात यापूर्वीही सुरक्षा रक्षकांच्या वर्तनाबाबत तक्रार झाल्याची चर्चा असून देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.